तर रायगड नंतर रत्नागिरीमध्ये येऊयात। जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतीये। रत्नागिरी तालुक्यात 20 टेबल आणि 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। पाहूया। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांवर कोणाचा झेंडा फडकणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतले म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे आणि 10 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होईल आणि या ठिकाणी जवळपास 19 टेबलांवरती जवळपास 20 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि सध्या आपण पाहतोय की चोख पोलीस बंदोबस्त असेल किंवा सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी एकूण 56 गटांसाठी ही निवडणूक झालेली होती। 56 गटांसाठी जवळपास 151 उमेदवार हे रिंगणात होते, तर पंचायत समितीच्या 112 गटांसाठी जवळपास 321 उमेदवार हे रिंगणामध्ये होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वगळता दुसऱ्या कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या नव्हत्या आणि एकूणच जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील, गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव, आमदार राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रतिष्ठा देखील या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। बऱ्याचशा ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे भाजपने देखील यावेळी जिल्हा परिषदेत आपले सदस्य पाठवण्यासाठी कंबर कसलेली होती। गेल्यावेळी त्यांचा एकही सदस्य नव्हता, यावेळी नेमके